रुग्ण हसून निघून जातो आणि तीच आमची सर्वात मोठी जिंक आहे बघा नर्सिंग लाईफमध्ये. काय म्हणता मित्रांनो, नाईट गेली व्यवस्थित. डायरेक्ट हॉस्पिटलून आलो जिमला बघा. जिमला येऊन थोडं फ्रेश वगैरे झालो. युनिफॉर्म पण चेंज करायचा होता, पटकन चेंज करून घेतलं. जय बजरंगबली की म्हणून वॉर्मअपला सुरुवात केली बघा. आज शरीराकडे लक्ष देणं हे गरजेचं असतं बघा. आधी स्ट्रेचिंग वगैरे करून घेतली व्यवस्थित. आज शोल्डर करायचे होते, घेतले रॅप मारायला. सर्व प्रकारचे व्हेरिएशन घेतले मारायला शोल्डरचे. आज हळूहळू आपल्याला आता स्ट्रेंथ पण वाढवायची आहे, म्हणून आपण वेट इन्क्रीज करतोय. आजची प्रोग्रेस बघा तुम्ही कशी दिसते. अशीच आपल्याला आता मेहनत करत राहायची आहे बघा. समोर पण जिमवरून सरळ निघालो रूमकडे. आज काय पाऊस नव्हता, काय नव्हता. पोपटलाची एवढी काय गरज पडली नाही आज. नर्सिंग म्हणजे बघा फक्त पांढरे कपडे नाहीत, तर तो प्रत्येक क्षण आहे जिथे आम्ही स्वतःच्या आयुष्याचा त्याग करून दुसऱ्यांच्या आयुष्यासाठी लढतो बघा. पोस्ट वर्कआउट एन्जॉय करून फ्रेश वगैरे झालो, कारण आधी भूक खूप लागली होती. आंघोळ वगैरे झाली व्यवस्थित. कपडेही धुतले होते, ते वाळू घालायचे होते. आज ऊन होतं, चान्स होता, म्हणलं बाहेर टाकूत कपडे पहिलं पटकन. व्यवस्थित धुतले होते. आणि घरी न जाताना मला 11 महिने झालेत. घरी जायचं आहे, सुट्ट्या कधी लागतील ना याचीच वाट बघतोय बघा फक्त मी. गणपती बाप्पांचं पण आगमन होणार आहे, म्हणजे आपल्याला सुट्ट्या भेटणार आहे ते माहिती आहे बघा. चहा वगैरे घेतली आणि सरळ निघालो कॉलेजकडे, कारण असाइनमेंट वगैरे चेक करून घ्यायचे होते. टाईम टू टाईम चेक केलं म्हणजे होऊन जातं. पटकन चेक करून कॉलेजमधून निघालो बाहेर. इथे घेतले कडधान्य वगैरे घेतली. रूमवरून पहिले जेवण वगैरे केलं. सोया राईस दही होतं मस्तपैकी. जेवण करून फर्स्ट क्लास झोपी गेलो बघा. ची झोप झाली की डायरेक्ट रात्री 8 वाजता उठलो. अक्षय त्यांनी टिफिन बनवून गेले होते, त्यांची नाईट होती. मस्तपैकी काकडी दही चपाती वांग्याची भाजी खाऊन घेतलो पोटभर. जेवण झालं होतं व्यवस्थित. आता नंतर क्लिनिकल प्रेझेंटेशन केस स्टडी लिहायचे होते, ते पण लिहूत पहिले. राऊंड ते मारून घेतले. चला भेटतो उद्या तुम्हाला मी. बाय.